बातचीत के दौरान भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी ने कांग्रेस शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुर्देव पाटिल के मुख्यमंत्री उम्मीदवार और भाजपा पर लगाए गए आरोपों पर पलटवार किया। तिवारी ने कहा कि पाटिल के पास कार्यकर्ता की कमी होने के कारण उनकी मानसिक स्थिति ठीक नहीं है। साथ ही पाटिल के नागपुर के नए पुलिस आयुक्त द्वारा उनका एनकाउंटर करने के बयान पर चर्चा की। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। परवा मी एक प्रेस घेऊन काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष प्रफुल्ल गुर्देव पाटील यांनी माननीय मुख्यमंत्र्यांवर आणि भारतीय जनता पक्षावर जे आरोप केले होते त्याबद्दल खुलासा केला होता आणि खुलासा करत असताना मी असं सांगितलं की मला असं वाटतंय की त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची कमी असल्यामुळे त्यांच्या मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। मी हे सांगितल्यानंतर खरंच त्यांच्या मानसिक संतुलन बिघडलं असं मला वाटतंय। त्यांच्या मानसिक संतुलन बिघडलेलं आहे हे सांगण्याची गरज नाही, कारण ज्या दिवशी नागपुरात माननीय नवीन पोलीस आयुक्त नियुक्त झाले त्या दिवशी जसं त्यांचं नाव समोर आला त्यांनी प्रेसमध्ये स्पष्ट वक्तव्य दिला की मी अर्बन नक्सली आहे म्हणून हे कमिशनर माझा एन्काउंटर करेल। एखादा सभ्य सुज्ञ आणि सुशिक्षित नागरिकाला ही भीती वाटणं की हा माझा एन्काउंटर करेल हा मानसिक संतुलन बिघडण्याचाच प्रकार आहे, दुसरा काही नाही असं मला वाटते। पण मी काही बोललो नाही, कारण होते एखादा वेळी माणूस वेगळ्या मानसिकतेत असतो तो तोंडातनं काही ना काही निघून जाते। पण काल त्यांनी आणखीन एक आरोप केला की भारतीय जनता पक्षाने इकडचे मतदाते भिवंडीच्या यादीत आम्ही शिफ्ट करून टाकले त्यांचे फॉर्म भरून। मी त्याला ओपन चॅलेंज करतो की आम्ही केलेला जर एकही मतदाता असेल तो आम्हाला आणून दाखव। आणि त्याने 15% सांगितलंय। मी तर म्हणतो 15 माणूस घेऊन ये ज्यांचे भिवंडी आम्ही नाव ट्रान्सफर केले। एक तर तू राजकारणातनं इस्तीफा दे, नाही तर दयाशंकर राजकारणातला संन्यास घे। सरळ सरळ ये, बाप दाखव नहीं तो श्राद्ध कर। सरळ सरळ प्रत्यक्ष को प्रमाण की आवश्यकता नहीं होती, कागज लेके आओ बताओ। मैं आपको विनम्रता से बताना चाह रहा हूं कि कांग्रेस के एक केरल के विधायक है, उनका आज फेसबुक पर एक वक्तव्य आया कि कम्युनिस्ट पार्टी ने केरल में जो बोगस मतदान बना करके रखे थे एसआईआर के कारण वो मतदाताओं के नाम यादी से हटे, इसलिए केरल में कांग्रेस की सरकार आई। प्रफुल्ल गुर्देव जी ने अपने विधायक के उस स्टेटमेंट को देख लेना चाहिए। बंगाल मध्ये इलेक्शन होते, नागपुरात सराफावलीमध्ये बरेचसे सोन्याचा काम करणारे कारागीर जे आहे ते बंगालचे आहे। बंगाल इलेक्शन मध्ये एवढा रस ट्रेन मध्ये होता की ते प्रायव्हेट बस करून मतदान टाकायला गेले होते। एसआर मध्ये मतदार यादीत एकाच ठिकाणी नाव असते। जर या सर्व लोकांना आपलं स्वतःचं नाव बंगालमध्ये ठेवायचं असेल तो त्यांचं नाव नागपूरच्या यादीतने कपणार आहे। आणि देवयोगाने ते सर्व कारागीर मुस्लिम समाजाचे आहे, म्हणून प्रफुल्ल गुर्देव पुन्हा म्हणणार का की आम्ही मुसलमानाचे नाव कापले? हे त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे की नाव कुठे ठेवायचं। म्हणून चुकीचे वक्तव्य करून, धार्मिक वक्तव्य करून लोकांची मानसिकता बिघडून सामाजिक विद्वेष उत्पन्न करण्याचा प्रफुल्ल गुर्देव प्रकार करत आहे। आणि असा प्रकारचा जर कोणी कृत्य करत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? मी नाही म्हणतो की त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे, पण आपण काय म्हणणार आपल्यालाच विचारतो। मी विनम्रतेने सांगतो की हे सर्व करत असताना मला काही वाईट नाही वाटलं। राजकारणात हे सर्व लोक करतातच, त्यांचा नेता जसा वागते तसा तेही वागत आहे। पण हे सर्व करत असताना एक दृकश्राव्य माध्यमातून त्याने एक कमेंट केला, ज्यामुळे अनेक लोकांचा मला फोन आला, अनेक लोकांनी मला व्हॉट्सअपवर तो व्हिडिओ पाठवला। त्याच्यात त्याने सांगितलं की पंडित दयाशंकर तिवारी हे खूप विद्वान आहे, मी यांच्यासोबत बरेच दिवसापासून काम केलेलं आहे, मी या स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होतो तर मीही सदस्य म्हणून होतो आणि यांची या बाबतीत अंडरस्टँडिंग चांगली आहे। आता मला सांगा दयाशंकर काय आहे? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, नागपूरकरांना माहित आहे, दयाशंकरचा राहणीमान नागपूरकरांना माहित आहे। महानगरपालिकेत आपण सर्व पत्रकार आहात, आपल्याला माहित आहे। दयाशंकरला ओळखणारा प्रत्येक नागपूरकरांना माहित आहे दयाशंकर काय आहे। असे प्रकारचे आर्थिक आरोप माझ्यावर करत आहे असे लोकांचे फोन जेव्हा मला आले, तुम्ही व्हिडिओ पाहिला। मी प्रफुल्ल गुर्देवना स्पष्ट सांगतो की प्रफुल्ल गुर्देवजी आपल्याकडे 48 तासाची आम्ही मियाद दिलेली आहे। 48 तासामध्ये आपण माझ्यावर
बोटाने इशारा केलेले आरोप जे लावले आहे याबद्दल जाहीररित्या माफी मागावी, अन्यथा मानहानीचा नोटीस मी तुम्हाला पाठवेल आणि कोर्टात दावा सुद्धा दाखल करेल. 48 तास तुमच्याकडे आहे, नंतरची वेळ भाजप अध्यक्ष पण आम्ही काम करणार.